तर नमस्कार मित्रांनो, युवा ग्रामशक्ती हजारमाची च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं एक स्वागत आहे. आत्ता मी उभा आहे MSCB हजारमाची रोडला. तर आता कचरा व्यवस्थापनचा पहिला व्हिडिओ तर आपण बनवला होता, आता दुसरा व्हिडिओ कचरा व्यवस्थापनावर आपण बनवायला लागलो. हा MSCB रोडचा कितीतरी वर्षापासून पडत असलेला कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड झाल्यागत आहे. डम्पिंग ग्राउंड, प्लास्टिकचा कचरा वगैरे इथं सगळा जमा झालेला असतो. माणसांच्या बोलण्यानं असं आढळून आलं की इथे हा जो कचरा टाकला जातो तो हजारमाची गावचा नाही टाकला जात. विरवड्या हद्दीतील लोक स्वतःच्या गाड्या येऊन इथं डम्पिंग करून जातात. इतका वर्षापासून हा प्रश्न आहे इथं. त्याच्यावर इथल्या लोकांनी कितीतरी वेळा ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केले आहेत की याच्यावर काहीतरी उपाययोजना करा. इथल्या MSCBतल्या कोयना सायडिंगमधल्या लोकांशी बोललो आहे मी, पण त्याच्यावर काही उपाययोजना करण्यात आलेला नाही. परवा मी कोयना सायडिंगमध्ये माणसांना विचारलं की ह्या कचऱ्याच्या ढिगांवर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेला आहे का, तर ते म्हणले आम्ही पत्रव्यवहार करून थकलो आहे. आता त्या ठिकाणी आता 2 ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. चालत असताना इथं कचऱ्याचा ढीग बघा यार, जाळला जातो. हा पण कचरा जाळला जातो. हा कचऱ्याचा धूर इतका होतो, काहीही आणून टाकलं जातं. इंडस्ट्रियल एरियातलं सगळं सामान असतं, झाडांचं, प्लास्टिक बिस्टिक, घरचा कचरा वगैरे सगळं असतो. त्यामध्ये आता तुम्हाला ग्रामपंचायतीने ह्याच्यावर काही उपाययोजना केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये आता इथं जो बोर्ड लावला होता तो पण माणसाने फाडून टाकला. ओके, हा बोर्ड खाली दिसतोय, दंड आकारण्यात येईल. कुठला दंड आकारण्यात होतोय? हे जे बोर्ड लावले आहेत ना, ते पण माणसांनी स्वखर्चानं लावलेले आहेत, ग्रामपंचायतीने लावलेले नाही आहेत. आणि माणसांना हे पण माहीत आहे की कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात, इथं कुठं कॅमेरे नाहीत हे माणसांना पण माहीत आहे. माणसं नीच झालेत, पण आपली ग्रामपंचायत इतक्या खालच्या दर्जाला गेली आहे की ह्याच्यावर काही उपाययोजना करत नाही आहे. ग्रामपंचायत असं करू शकते, एक आठवडाभर एखादा माणूस ह्याच्यासाठी ठेवू शकते. कोण टाकते कचरा बाबा, कुठल्या गाड्या येऊन कचरा डम्पिंग करत आहेत, कुठल्या बाहेरगावचे येत आहेत का इथलेच कोण टाकत आहेत, त्यांच्यावर कारवाई करायसाठी एखादा माणूस तरी त्यांनी इथं नेमला पाहिजे ना. हा कचऱ्याचा प्रश्न इतका वर्ष झाला आहे की इथली माणसं वैतागलेत अक्षरशः. आता हे कुठल्या तरी कार्यक्रमाचे जे मला वाटते हे कार्यक्रमाचंच कुठला तरी कार्यक्रम झाला आहे, त्याचा सगळा आलेला कचरा, पत्रावळ्या वगैरे सगळा इथं टाकला आहे. घरचा कचरा आहे, हा सगळा इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे सगळं इथं येऊन पडलेलं असतं. इतका कचरा झाला इथं की आता त्याला पर्याय राहिला नाही. इकडं प्लास्टिकची पोती, प्लास्टिकच्या पिशव्या, परत जे घर तोडल्यावर जे सामान राहिलेलं असतं, फरशा, सिमेंटची पोती वगैरे सगळे येऊन पडला. इथं ढीग केवढा लागला आहे फक्त तुम्ही बघा. माणसं इथली वैतागलेत आता ग्रामपंचायतीला सांगून किती तर सांगायचं ग्रामपंचायतीला. एवढी नीच झाल्या ना ग्रामपंचायत की असल्या गोष्टींवर त्यांना वेळच नाही आहे. मुद्दे कुठले ग्रामसभेत मांडायचे तर दारूच्या अड्ड्यांविषयी मुद्दे मांडायचे की इथं नवीन दारूचा बार उभा करायचा आपल्याला. ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला ग्रामपंचायतीला वेळच नाही आहे. चला, एवढंच ह्या व्हिडिओमध्ये. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.